Question number 7. Quadrilateral ABCD. Quadrilateral ABCD is a parallelogram. Point E, हा point E is on side BC, तो BC वर आहे. Line DE intersect ray AB in point P, in point T. आता ही जी लाईन DE आहे, हा जो AB हा जो रे आहे, हा इथं पुढे चाललेला, त्याला काय करते, ही या ठिकाणी इंटरसेक्ट करते. प्रूव्ह दॅट DE इंटू BE इक्वल्स टू CE इंटू TE. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला, बघा इथे आता कोणते सेगमेंट आहेत. DE इंटू BE इक्वल्स टू CE इंटू TE. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, कोणते ट्रायंगल दिसतात इथे, BET हा एक ट्रायंगल आणि ECD हा एक ट्रायंगल, हे दोन सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. मग सिमिलर झाल्यानंतर मग त्याचं करस्पॉन्डिंग साईड्स त्या प्रॉपोर्शनमध्ये आहेत हे दाखवून नंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता हे कसं दाखवायचं तर बघा, त्यासाठी आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रंट पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये हा एक आणि हा एक कॉन्ग्रंट झाला, कारण हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. आणखीन एक कॉन्ग्रंट पाहिजे, तर आणखी आता कोणता मिळेल मग, तर हा इथला बघा. आता हे काय आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आता याच्यामध्ये ही आणि ही लाईन इकडे बघा, AB आणि DC ह्या पॅरलल आहेत, कारण हा पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड पॅरलल असतात. आणि ही जर पॅरलल असेल तर ही काय होईल मग, TD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. ही ट्रान्सव्हर्सल झाली म्हणजे काय, मग हा अँगल आणि हा अँगल हे काय होतील, दोन्ही कॉन्ग्रंट होतील, कारण ते काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. या माहितीचा उपयोग करून आपल्याला सिमिलरिटी लिहायची, दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर असं प्रूव्ह करायचं. आणि नंतर त्यांचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो प्रॉपोर्शनमध्ये आहे घेऊन आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, हे कसं उदाहरण सॉल्व करते लक्षात आलं. आता आपण हे सॉल्व करूयात. AB, आता हे पॅरलोग्राम म्हणजे हे AB आणि DC काय असतील, पॅरलल असेल. साईड AB पॅरलल साईड DC, या दोन्ही काय आहेत, पॅरलल आहेत. आणि TD लाईन TD इज देअर ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा अँगल आणि हा अँगल हे काय होतात, अल्टरनेट अँगल. ह्या पॅरलल लाईनची ही आणि ही या पॅरलल लाईनची काय होते, ट्रान्सव्हर्सल. आणि हा काय होतो मग, अल्टरनेट अँगल. त्यामुळे ते काय होतात, कॉन्ग्रंट होतात. देअरफॉर अँगल, आता याचं नाव BTE काय येईल, अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल, याचं नाव काय येईल, CDT, कारण अल्टरनेट अँगल्स. आता BTE हा जो आहे, किंवा आपण BTD असं जरी म्हटली तर BTD असं लिहूयात. आता इथे हा BTD दॅट इज BTD म्हणजेच काय, BTE अँगल BTE कॉन्ग्रंट. आता CDT म्हणजेच काय, CDE अँगल CDE. BTE कॉन्ग्रंट CDE, कारण ABT अँड TED हे एकाच लाईनमध्ये आहेत. आता हे दोन ट्रायंगल बघूयात आपण, BTE आणि CED.
इन ट्रायंगल BTE and triangle CED मध्ये एक पेअर आपली ही मिळाली इथं वर अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल CDE, हे याला 1 म्हणूयात, फ्रॉम 1. नंतर हा आणि हा कॉन्ग्रंट आहे कारण ते व्हर्टिकली अपोजिट आहे. अँगल BET कॉन्ग्रंट अँगल CED कारण व्हर्टिकली अपोजिट. आता बघा, मग हे दोन ट्रायंगल काय होतात, हे सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनी? इथं दोन अँगल आहेत, ए टेस्टनी ते सिमिलर होतात. मग देअरफॉर ट्रायंगल BET सिमिलर ट्रायंगल CED बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ठीक आहे. मग आता हे जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स ज्या असतात त्या काय असतात, प्रॉपोर्शनमध्ये असतात. मग आपल्याला आता कोणत्या घ्यायच्या आहेत? BE, ही BE. देअरफॉर BEला कोणती येईल? CE. BEसाठी इथंच घेऊयात आपण BE अँड त्याची करस्पॉन्डिंग कोणती असेल? CE इक्वल्स टू TE. आपल्याला ही इथं वर जे क्वेश्चनमध्ये आहे त्या मेथडप्रमाणे घेतो आपण साईड. TEला कोणती येईल मग? DE. कारण काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रॉपोर्शन. ठीक आहे. आता इथे बघा, मग तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. BE इंटू DE इक्वल्स टू CE इंटू TE आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे इथे झालं. ठीक आहे. जे क्वेश्चन आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे अशा प्रकारचे असेल तर ते अगोदर बघायचं, ते सिमिलर आहेत कोणत्या टेस्टनी ते दाखवायचं, आणि नंतर मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर प्रॉपोर्शन याचा उपयोग करून क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सोडवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8 हे पण इझी आहे. बघा, इन फिगर सेग AC and BD intersect each other in point P. हे पॉईंट P मध्ये इंटरसेक्ट होतात. and AP upon CP equals to BP upon DP. आता इथं काय केलेलं आहे, एक करस्पॉन्डिंग साइड्स जे आहे म्हणजे इथं एक प्रॉपोर्शनमध्ये आहे दाखवलेलं आहे. मग आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आणखीन एक तर साईड पाहिजे किंवा अँगल पाहिजे. आता ही साईड आपण सांगू शकत नाही, पण हा अँगल आणि हा अँगल आपण सांगू शकतो की हे कॉन्ग्रंट आहेत. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहेत कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर बघा, मग इन ट्रायंगल ABP इकडच्या ट्रायंगलमध्ये ABP अँड ट्रायंगल CDP हा P आपण इथं दोन्ही वेळेस शेवटी घेतला आणि तो काय आहे, इक्वल आहे. बघा, मग आता हे अगोदर इथं हे दोन साईडचं दिलेलं आहे. AP अपॉन CP इक्वल्स टू BP अपॉन DP. हे तर गिवन आहे. ठीक आहे, हे गिवन आहे. आता आणखी याच्यामध्ये आपल्याला काय लागेल, एक
अँगल लागेल की जो दोन्हीकडे म्हणजे अ पेअर ऑफ अँगल कॉन्ग्रंट अँगल्स लागतील. तर हा आहे इथे. मग हा काय येईल अँगल APB कॉन्ग्रंट अँगल CPD अँगल CPD. कारण काय व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स म्हणजेच काय मग होईल ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. परत एकदा बघा इथे CDP. आता इथे हे घेताना आपण APB अँड CDP हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं प्रूव्ह होतं. क्वेश्चन नंबर 9. इन फिगर इन ट्रायंगल ABC हा ABC हा मोठा ट्रायंगल पॉईंट D ऑन साइड BC हा इथं BC इथं आहे सच दॅट BAC म्हणजे हा पूर्ण इक्वल्स टू ADC म्हणजे हा आणि हा काय आहेत कॉन्ग्रंट आहेत. प्रूव्ह दॅट CA² इक्वल्स टू CB इंटू CD. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता दोन ट्रायंगल बघा. आता इथं कोणते दोन ट्रायंगल्स घ्यावे लागतील. हा एक मोठा अँगल आणि हा एक अँगल हे कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ABC हा मोठा एक घ्यावा लागेल आणि ADC हा एक घ्यावा लागेल. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हा आणि हा एक कॉन्ग्रंट आले आणि C काय होया अँगल हा दोघांमध्ये काय असेल तो कॉमन असेल. C हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन असेल. बघा इथे इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC. आता आपण हे कोणतं येतं याच्यातला A अँगल याच्या DC आहे म्हणजे अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल ADC हे इथे गिवन आहे इथं दिलेलं आहे. आता हा जो C आहे हा C दोन्ही सुद्धा ट्रायंगलमध्ये आहे. देअरफॉर अँगल BCA सॉरी इथे काय झालं होतं BAC हा BCA कॉन्ग्रंट आणि इथे काय येईल मग DCA कॉमन अँगल. तो काय आहे कॉमन अँगल आहे. दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर तो दोन्ही ट्रायंगल काय होतात कॉन्ग्रंट होतात AA टेस्ट नुसार. मग देअरफॉर आता इथे नाव लिहित असताना आपण पहिल्यांदा कोणता घेतला होता इथे A बघा ट्रायंगल A आणि नंतर C आणि B घेऊयात सिमिलर ट्रायंगल. A साठी कोणता होता इथं D, C ला C आणि मग काय उरला इथे ठिकाणी DC आणि मग येईल A बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ठीक आहे. आता मग आपल्याला CA पाहिजे CB पाहिजे. CA म्हणजे हा CA काय येईल या ठिकाणी मग देअरफॉर CA अपॉन काय येईल CA अपॉन CD इक्वल्स टू ए काय लागतो CB लागतो CB मग इकडे काय येईल CA इकडे काय येईल CA. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन CA इंटू CA काय येईल ते CA² इक्वल्स टू CB इंटू CD याला आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते स्टेटमेंट इथे आलं. ठीक आहे. म्हणजे असे जेव्हा एक्झाम्पल असतील तेव्हा त्याच्यामध्ये कोणते दोन ट्रायंगल हे
सिमिलर होतात ते फाइंड आउट करायचं आणि नंतर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रॉपोर्शन याचा यूज करून हे सोडवायचं.